गेला. अशोक त्या खोलीत आल्यावर त्याने दरवाजा लावून घेतला. पावसामुळे लाईट गेली होती. त्याने बॅटरी फिरवली अंधारात आणि ती पाय पोटात घेऊन खाली एका कोपऱ्यात बसली होती. थंडी वाजून कुडकुडत होती आणि अशोक तिच्याजवळ गेला. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. केस ओले झाले होते, पूर्ण भिजली होती. त्याने हाक मारताच तिने वर पाहिलं आणि परत खाली बघून रडायला लागली. शीला, का रडत आहेस तू? आज कशी काय आली? अशोक तिला विचारत होता. ती खाली गुडघ्यात डोकं घालून रडत होती. त्याने तिला उठवलं आणि बॅटरीच्या उजेडात तिला जवळ घेतलं. काय झालं सांगशील का? तिला जवळ घेऊन त्याने परत विचारलं. तुम्हाला आज उशीर का झाला? मला भीती वाटली होती, शीला रडत त्याला म्हणाले. डोळ्यातून आलेलं पाणी पुसत होती. कसली भीती? ते जनावर मला काय करेल त्याची? तो असं म्हणतात तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला. अजूनच डोळ्यातून पाणी गळायला लागलं. असं बोलू नका, ती रडत म्हणाली. म्हणून तू घाबरून माझ्याकडे यायला निघालीस या पावसात? ते जनावर मळ्याकडे आलं आहे हे माहीत असताना तू एकटीच निघालीस, स्वतःच्या जीवाची पर्वाह न करता? अशोक तिच्या डोळ्यात बघत तिचा चेहरा हातात उंजळीत घेऊन म्हणाला. काळीच भरून आलं होतं त्याचं. शीलाने त्याच्या डोळ्यात बघत मान हलवली. तुला काही झालं असतं तर? अशोक म्हणाला. तर काही नाही, शीला बारीक आवाजात म्हणाली. भीती नाही वाटली अंधारात, एकटीच यायला. अशोकच्या मनात काय वाटत होतं हे तो सांगू शकत नव्हता. तिने नकारार्थी मान हलवली. तिचं प्रेम आहे आपल्यावर हे त्याला माहीत होतं. त्याचा वेडसरपणा ती सहन करायची. त्याचं उफळून येणारं प्रेम ती तेवढ्याच प्रतिसादाने स्वतः सामावून घ्यायची. पण तिचा एवढा जीव असेल त्याच्यावर हे त्याला आत्ताच कळलं होतं. त्याच्या काळजीने ती स्वतःच्या जीवाची पर्वाह न करता त्याच्याकडे मळ्यात आली होती. अशोकने पुढे होऊन तसेच तिचे थरथरणारे ओठ त्याच्या ओठांनी गच्च पकडले. गारठलेल्या शिलाला त्याच्या गरम श्वासांनी ऊब मिळाली. त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्यात गळत गेला होता. हात मानेवर केसात गेले. मागून केस एका हातात पकडले. त्याने जिभेचा तलम स्पर्श तोंडात विरघळला. आवरणे कठीण झाल्यावर दात लागले तशी शिला कणली. अशोक जोरात मोठाले श्वास घेत मागे झाला. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून मिठीत शिरली. तू उद्या येणार होतीस ना? तिच्या ओल्या गार पडलेल्या खांद्यावर त्याचे ओठ फिरले. आई बाबा आजच आले. मला घरी बघून तुम्हाला आनंद होईल म्हणून मी लगेच आले. पण इथे आल्यावर शीलाची पकड बोलता बोलता घट्ट झाली. ते जनावर माझ्यासारख्याला काही करणार नाही. असाच मी मोठा झालो तेवढी ताकद आहे माझ्यात 2 हात करायला. अशोक हसण्यावर घेत म्हणाला. पण तुला इकडे यायची गरज नव्हती शीला. असं कळलं होतं तरी तू एकटीच इकडे आलीस. तुला काही झालं असतं तर? अशोक बारीक आवाजात म्हणाला. तिच्याबद्दल काळजी होती. मला काही झालं असतं तर चाललं असतं, पण तुम्हाला काही झाल्यावर मी कशी जगणार होते? ती परत हुंदका येऊन म्हणाली. त्याने झटकन तिची मान पकडली, चेहरा वर केला. एवढं प्रेम करतेस माझ्यावर? अशोक तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. शीलाने त्याच्या डोळ्यात बघून हसत मान हलवली. त्याने तिच्यावरून नजर फिरवत कपाळाला कपाळ टेकवलं. किती भिजलेस तू? थंडी वाजत आहे ना? त्याने तिच्या नाकाने घासत विचारलं. आताही तिचं बारीक थरथरणं जाणवत होतं. माझ्यामुळे तुम्हीही भिजलात. तिला लक्षात आल्यावर ती त्याच्या छातीवर हात फिरवत म्हणाली. ती त्याच्या जवळ आल्यामुळे त्याचे कपडेही ओले झाले होते. आहेत ना इथे कपडे बदलायला? तिच्या गालावर नाक घासत तो त्याच्या शर्टची बटन उघडत म्हणाला. मी साडी बदलून येते. ती तिथल्या जुन्या कपाटात साडी बघायला गेली. मागच्या वेळी इथे राहिले होते तेव्हा तिची एक साडी इथेच राहिली होती. त्यानंतर ती साडी घेऊन गेलीच नव्हती. अशोकला कपडे बदलावे लागत असल्यामुळे त्याचेही कपडे कपाटात तसेच होते. त्याचे कपडे बाजूला करून ती तिची साडी शोधत होती. अशोक तिच्याकडे पाहत होता. बॅटरीच्या त्या अंधुक प्रकाशात तिच्या अंगावर चिकटून बसलेली ती ओली साडी तिच्या शरीराचं वळण स्पष्ट करत होती. तिच्या शरीराचे आकार त्याच्या नजरेत स्पष्ट भरत होते. ते पाहून त्याचं शरीर लगेच गरम व्हायला लागलं. अशोकने त्यांच्या अंगातला शर्ट काढून टाकला. शर्ट बाजूला टाकून तो पुढे आला. कपाटात उचकपाचक करत असणाऱ्या शीलाला त्याने मागून मिठी मारली. खांद्यावर ओठ टेकवले. कपाटात साडी शोधित असलेली शीला पोटावर त्याच्या हातांचा आणि खांद्यावर ओठांचा असा दुहेरी स्पर्श अनुभवून दचकली. हातात आलेली साडी तिने घेतली आणि घाईत कपाट बंद केलं. त्यांच्यापासून सुटण्याचा प्रयत्न केला. आता नको, बदलू नंतर, असे म्हणत अशोकने पकड घट्ट केली. अहो, त्याच्या स्पर्शात मोहरत असलेल्या शिलाला ऊब मिळत होती.
त्याच्या पोटावर आलेल्या हातांनी तिला परत हुळहुळी भरली, पण खांद्यावर टेकलेल्या ओठांसोबत तिला गरम श्वासांची ऊब मिळाली. अशोकचे हात तिच्या थंड पडलेल्या पोटावर फिरत होते. बाहेर परत पावसाने जोर धरला होता. आतमध्ये त्यांचं शरीर गरम व्हायला लागलं. त्याचे हात तिच्या शरीराचे ठाव घ्यायला धडपडू लागले. तिच्या अंगावरून भिजलेली साडी हळूहळू जमिनीवर लोळण घ्यायला लागली. तिचं गार पडलेलं अंग त्याला अजूनच उत्तेजित करत होतं. आपल्याला जायला लागेल, घरी उशीर होईल, कसेबसे श्वास घेत शीला त्याला म्हणाली. त्याचे सरसवणारे हात आणि ओठ काही सुचू देत नव्हते तिला. थोड्या वेळाने जाऊ, आधी हे पूर्ण करायचंय मला, मी भरलेला आहे. 2 दिवसात. अशोक जड आवाजात म्हणत तिला उचलून घेतो. तिथल्या बाजेवर आणून तो बाजूला गाडी घालून ठेवलेलं पांघरून ओढून घेतो. तिच्यावर येत अंगावर घेतो. अशोक शीलाच्या गळ्यात तोंड घुसळतो. हळूहळू तिचं थंड पडलेलं थरथरत असलेलं शरीर आता हळूहळू त्याच्यासोबत गरम व्हायला लागलं. दोघांच्या शरीरात कामाग्नी पेटली. तिच्या शरीराशी, त्याच्या ओठांशी आणि हाताची लगड चालू झाली. 2 दिवसानंतरच्या दुराव्यानंतरचा हा स्पर्श जास्त ठळक होता. शीला त्याला साथ देत तोंडाने हुंकारत होती. त्याचे ओठ तिच्या छातीवर असताना त्याच्या केसात तिचे हात घट्ट होते. दोघांची श्वास जोरात चालू होते. दोघांची एकमेकांना असलेली ओढ जास्त होती. उरलेल्या कपड्यांना शरीरापासून वेगळं करून अशोक तिच्यात जाऊन जोरात श्वास घेतो. 2 दिवसांनी मिळणारा हा आनंद त्याच्यासाठी काहीतरी वेगळा होता. त्याने त्याचा खेळ तेवढ्याच शर्थीने, तितक्याच उत्कटतेने चालू केला. तेव्हा शीला सुखाच्या वेदनेने सुस्कारत होती. त्याच्या पाठीवर हात फिरवत होती. तो तिच्या गालावर, ओठावर चुंबन करीत मागे पुढे होऊन तिच्यात खोलवर जात होता. शीला त्याच्या शरीराखाली झुलत होती. तिच्या आपल्यावर खरंच जीवापाड प्रेम आहे म्हणून अशोक जास्त आनंदी होता. ती त्याच्यासाठी जीवाची पर्वाह न करता त्याच्याकडे आली होती. बराच वेळ त्यांचा खेळ चालल्यानंतर अशोक तिच्या छातीवर पडला. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद होता. शीलाला आता थंडी नव्हती, पण घामाने चेहरा ओला झाला होता. त्याच्या पाठीवरून हात फिरवत ती त्याच्या खाली तशीच होती. अशोक थोड्या वेळात उठून बसला, बाजूला झाला. घरी जाण्यासाठी दोघांनी अंगावर कपडे चढवले. छत्री घेऊन ते चेहऱ्यावर समाधान घेऊन गाडीपर्यंत आली. घरी यायला त्यांना वेळ झाला होता. तरीही आल्यावर अशोकची आई हसून म्हणालीच, मला वाटलं आज मळ्यातच थांबतात काय. हे ऐकून लाजून शीला खोलीत गेली. अशोक त्यांच्या बाबासोबत बोलत बसला. थोड्या वेळात शीला बाहेर आली आणि आईंना मदत करायला किचनमध्ये गेली. शीला आणि अशोकचं प्रेम हळूहळू दिवसेंदिवस बहरत होतं. दोघांचं नातं अजूनच घट्ट होत गेलं. पुढे महिनाभरातच शीलाला दिवस गेल्यावर घरातला आनंद अजून वाढला. अशोकला तर शीलाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं. सगळेच तिचा लाड करू लागले. हळूहळू अशोक स्वतःवर ताबा मिळवायचा प्रयत्न करायला लागला, पण 2-3 दिवसानंतर त्याला राहत नव्हतं. मग तो आधीसारखा धसमुसळेपणा न करता जपून वागायचा. तिला पोटात दुखू न देण्याची काळजी घ्यायचा. शीला तर त्याच्या या नवीन जबाबदार रूपातही प्रेमात होती. अशोक तिच्यासाठी सगळं जग बनला होता. शीलाचे सासू सासरे आणि अशोक तिचे सगळे हट्ट डोहाळे पूर्ण करत होते. पोट वाढल्यावर सगळेच तिची काळजी घेत होते. काही दिवसांनी दिवस पूर्ण भरल्यावर शीलाने सुखरूप तिच्याप्रमाणेच एका सुंदर मुलीला जन्म दिला. अशोकला आणि त्याच्या घरच्यांना आभाळ कमी पडेल एवढा आनंद झाला. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.